श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 4. श्री गणेशाय नमः. मुखे कीर्तन करावे अथवा श्रवणी ऐकावे, सोडोपचारे पूजावे स्वामी चरण भक्तीने. नलगे तीर्थाटन योगाभ्यास होम हवन, सांडोनी अवघाशीन नामस्मरण करावे. स्वामी नामाचा जप करिता, चारी पुरुषार्थ येती हाता. स्वामी चरित्र गाता ऐकता, पुनरावृत्ती चुकेल. गताध्यायाचे अंती, अक्कलकोटी आले यती. नृपराया दर्शन देती, स्वच्छ निराती तयापुरी. चोळप्पाचा दृढ भाव, घरी राहिले स्वामी राव. हे तयाचे सुकृतपूर्व, नित्यसेवा घडे त्याते. जे केवळ वैकुंठवाशी, अष्टसिद्धी ज्यांच्या दाशी. नवविधी तत्पर सेवेशी, ते धरिती मानवरूप. चोळप्पा केवळ निर्धन, परी स्वामी कृपा होता पूर्ण. लक्ष्मी होऊन आपण सहज आली तया घरी. कैसी आहे तयाची भक्ती, नित्य पाहती परीक्षा यती. नाना प्रकारे त्रास देती, परी तो कधी न कंटाळे. चोळप्पाची सद्गुणी कांता, ती केवळ पतिव्रता. सदोदित तिच्या चित्ता, आनंद स्वामी सेवेचा. स्वामी नाना खेळ खेळती, विचित्र लीला दाखविती. नगरवासी जनांची भक्ती, दिवसे दिवस दृढ जडली. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती, देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती, कामना चित्ती धरोनी. कोणी संपत्ती कारणे, कोणी मागती संतानी. व्हावी म्हणून या लग्नी, येती दूर देशावनी. शरीर भोगे कष्टले, संसार तापे तप्त झाले. मायामय पसाऱ्या ते पसले, ऐसे आले किती एक. सर्वांशी कल्पद्रुमा समान, होनी कामना करीती पूर्ण. भक्त काजास्तव अवतीर्ण, मानव रूपे झाले. भक्त अंतरी जे जे इच्छिती, ते ते राज पुरविती. दृढ चरणी जयांची भक्ती, त्याशी होती कल्पतरू. जे का निंदक कुटील, तया शास्ते केवळ. नास्तिकाप्रती तात्काळ, योग्य शासन करिता ती. महिमा वाढला विशेष, कित्येक करू लागले द्वेष. कोणा एका समयास, वर्तमान घडेल पे. कोण दोन संन्याशी, आले अक्कलकोटाशी. हा सोनी म्हणती जनासी, ढोंगियाच्या नादी लागला. हा स्वामी नवे ढोंगी, जो नाना भोग भोगी. साधू लक्षणी याची अंगी, कोणतीही वसतसे. काय तुम्हा वेड लागले, वंदिता ढोंग्याची पाऊले. यात स्वार्थ ना परमार्थ मिळे, फसला तुम्ही अवघेही. ऐसे तयाने निंदिले, समर्थानी अंतरी जाणिले. जेव्हा ते भेटीशी आले, तेव्हा केले नवलेख. पाहावया आले लक्षण, समर्थ समजले ती खून. ज्या घरी बैसले तेथून, उठून या चालिले. एका भक्ताची या घरी, पातली समर्थाची स्वारी. ते दोघे अविचारी, होती बरोबरी संन्याशी. तेथे या तिन्ही मूर्ती, बैसविल्या भक्ते पाटावरती. श्री स्वामी आपुले चित्ते, चमत्कार म्हणते करू आता. दर्शनेच्छू जन संख्यात, पातले तेथे क्षणाधार्थ. समाज दाटला बहुत, एकची गर्दी जाहली. दर्शन घेऊन चरणांचे, मंगल नाव गर्जित्वाचे. हे तो पुरवावे मनीचे, म्हणून या विनवती. कोणी द्रव्य पुढे ठेविती, कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करते, नाही मिती तयांचे. कोणी नवसाते करीती, कोणी आणोनिया देती. कोणी काही संकल्प करीती, चरण पूजिती आनंदे. संन्याशी कौतुक पाहती, मना माझी आश्चर्य करती. क्षण एक तटस्थ होती, वैरभाव विसरोनी. क्षण एक घडता सत्संगती, तत्काळ पालटे की कुमती. म्हणून कवी वर्णिता ती, संत महिमा विशेष. स्वामी पुढे जे जे पदार्थ, पडले होते असंख्यात. ते निज हस्ते समर्थ, संन्याशा पुढे लोटिती. पाणी सुटले त्यांच्या मुखाशी, म्हणती यथेच्छ मिळेल खावयासी. आज सारा दिवस उपवासी, जीव आमुचा कळवळला. मोडली जनांची गर्दी, तो येऊन सेवे करी. संन्याशा पुढल्या नाना परी, वस्तू नेऊ लागले. तेव्हा एक क्षणार्धार्थ, द्रव्याधिक सारे नेत. संन्याशी मनी जुरत, व्याकुळ होत भुकेने. समर्थांनी त्या दिवशी, स्पर्श न केला अन्नोदकाशी. सूर्य जाता असता चलाशी, तेथून या उठले. दोघे संन्याशी त्या दिवशी, राहिले केवळ उपवाशी. रात्र होता तयासी, अन्नोदक वर्ज्य. जे पातले करू छळना, त्यांची झाली विटंबना. दंडावया कुत्सित जना, अवतरले यतिवर्य. त्यांच्या चरणी ज्यांची भक्ती, त्यांचे मनोरथ पुरविती. पसरली जगी ऐशी ख्याती, लीला त्यांची विचित्र. श्रीपाद वल्लभ भक्ती, कलियुगी वाढील निश्चिती. त्यांचा अवतार स्वामी यती, वर्णी कीर्ती विष्णुदास. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत प्रेमळ भक्त. चतुर्दशाध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभं भवतु.
श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.